तदनंतर अनिल वैद्य साहेब यांना मी विनंती करेन आपण समोर या, आपले या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत। अनिल वैद्य साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन महेशजी पाटील यांना विनंती करेन। या स्पर्धेचे लाडके आयोजक, एका साईडला मॅच सुरू आहे, आपण फक्त 1 मिनिट घेणार आहोत, त्यानंतर लगेच मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत। खूप सुंदर मूर्ती देऊन या ठिकाणी सन्मानित केले जात आहे आमच्या या लाडक्या पाहुण्यांना। या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद आणि जाऊया आपण थेट ऑन गोइंग मॅच कडे, ज्या ठिकाणी मॅच सुरू आहे। हार्दिक फायटर प्रथम फलंदाजी करतोय आणि एका साईडला आपण पाहत आहेत फ्रेंडशिप 11 अमित पाटील मॅन फ्रॉम कोपर। मंथन माहितीसाठी 2 वेळा 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याची किमया अमित पाटीलने केले, तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। नक्कीच अमित पाटील म्हटलं तर एक चांगलं आणि मोठं नाव आपण VGPL ही स्पर्धा देखील पाहिली। वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये मात्र देखील त्या खेळाडूने अमित पाटीलने आपल्या खेळाची छाप सोडली आहे। तोच गोलंदाज बॉलिंग मार्क वरती येतोय। आतापर्यंत अमितच्या षटकातील चेंडू झालेले आहेत 4, धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 1। ओपन हाफला इथे मात्र सुरुवात झाली आहे। 2 संघ हे समोरासमोर खेळताना दिसत आहेत। आमच्या समवेत आमच्या कॉम्बॉक्स मध्ये देखील सज्ज आहेत अक्षयजी पांडव, सलामीची जोडी आपण पाहतायत मैदानाच्या दिशेने धनंजय आणि अपूर्व ही जोडी आपण पाहतोय। आतापर्यंत धावा जर आपण पाहिलं तर फक्त फलकावरती झाली आहे 1। यावेळेला मात्र सुंदर पद्धतीने खेळून काढलं या चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 1 रन तिथे पाहायला मिळते विथ बॅट आपण पाहतोय स्ट्रेट हा फटका आपण पाहिला। 5 चेंडू अक्षयजी आतापर्यंत झाले आहेत, धावसंख्या ही फलकावरती झाली आतापर्यंत फक्त 2 धावा। याच करता अमित पाटील खरं तर ओळखला जातो आणि एक अप्रतिम खेळाडू आहे, सातत्याने एक परफेक्ट ऑलराऊंडर वसई ग्रामीणच्या परिसरातला म्हणून त्याची ओळख आहे। नक्कीच ती छाप इथे मात्र जरूर अमितने सोडल्या। अतिशय सुंदर असं षटक, पहिलं षटक आपण पाहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ झालाय। पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झाली आहे हार्दिक फायटर या संघाची 2 धावा। सुपर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं। विशेषतः अमित पाटील ज्या करता त्याला ओळखलं जातं, जी कामगिरी त्याच्या खांद्यांवर सुपूर्त केली गेली होती। मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक षटक होतं आणि म्हणतात मॅन्डेटरी पॉवर प्लेचं जे षटक असतं त्यामध्ये गोलंदाजी करणं थोडंसं कठीण असतं, कारण 38 सर्कलचा जो घेरा आहे त्याला फलंदाजाला फक्त क्लिअर करायचं असतं आणि इथे ते करू दिलं नाही। त्याचं कारण होतं त्याच्या डोक्यामध्ये चाललेले जे विचार होते ते खूप चांगले होते। फुलिश लेंथ इज अ बेस्ट वेपन असं म्हटलं जातं आणि फुलिश लेंथवर जास्तीत जास्त गोलंदाजी करताना जो आपल्याला पाहायला मिळाला, उजव्या यष्टीच्या बाहेर वाईड यॉर्करचा त्याने प्रयत्न जास्त केला आणि तिथेच फलंदाज हातबल होताना आपल्याला पाहायला मिळाले। डेफिनेटली अमित पाटील जर आपण पाहिलं एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। गुणवत्ता भरपूर आहे अमितकडे आणि ती गुणवत्ता यावेळेला मात्र विथ द बॉल त्याने दाखवली आहे। अतिशय सुंदर असं पहिलं षटक आपण पाहिलं, धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 2। यानंतरची नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत। 2 संघ हे समोरासमोर खेळताना आपल्याला दिसतील। एका बाजूला संघ असणार आहे पालघर स्पोर्ट्स क्लब, त्यांच्या विरोधातील संघ आपण पाहणार आहोत क्रिएटिव्ह 11 माकणे। दोन्ही संघांनी तयारीमध्ये राहायचंय। षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर राहुल पाटील। एक मोठं नाव आहे सध्याच्या घडीला, कारण टेनिस बॉल क्रिकेटच्या खुल्या गटातील फॉर्मॅटमध्ये या खेळाडूला तुम्ही सातत्यानं रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असेल किंवा नुकताच मालवणच्या मैदानामध्ये तो खेळून आलाय। मालवणची स्पर्धा असेल किंवा ज्या मोठमोठ्या स्पर्धा सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये होतात त्या सर्वांमध्ये शिवान चॅलेंजर किंवा अवेन चॅलेंजर जो संघ आहे ज्याच्या माध्यमातून तो खेळताना आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो मॅन फ्रॉम बिनार। नक्कीच बिनार गावचा खेळाडू पहिला बॉल घेऊन येतोय, सुंदररित्या खोलवर टप्प्यात टाकलं, खेळून काढल्या चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू जातोय। अमित पाटील तिथे आहेत, फेकी करतायत, 1 रन तिथे पूर्ण केली गेली आहे। या एका धावेने धावसंख्या फलकावरती झालेली आहे 3। इथे मात्र गोलंदाजांनी फलंदाजांना बांधून ठेवलंय असं नक्की म्हणावं लागेल। नाही, बंदिस्त केलंय खरं तर। त्यांचे जे विचार आहेत ते चांगले आहेत। फुलर लेंथवर गोलंदाजी जास्तीत जास्त होती। यावेळेला मात्र पुढील बॉल पुन्हा एकदा बघा, खोलवर टप्प्यावरती चेंडू, यावेळेला मात्र यष्टांवरती चेंडू फेकला, येस क्लीन आउट, फलंदाज होत आहेत बाद, बॅक टू द पवेलियन। चांगली गोलंदाजी, अगदी चांगली गोलंदाजी। फुलर लेनचं अस्त्र पुन्हा एकदा वापरलं फलंदाजाने, अक्षरशः चेंडूला खोदून काढलं, मात्र 1 रन त्याला कंप्लीट करायची होती, त्यामध्ये त्याला अपयश आलंय आणि माघारी इथे थोडासा स्ट्रगल तो सुरू आहे। बॅटिंग करणारी टीम अर्थात हार्दिक फायटर सध्या स्ट्रगलमध्ये बॅटिंग करत असताना मंथन निश्चित आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। नक्कीच स्ट्रगल तर करावा लागेल, कारण की गोलंदाज कुठेतरी वरचढ होत असताना आपण पाहतोय। आतापर्यंत राहुल यांनी या षटकातील 2 चेंडू हाताळलेत, 1 रन दिले, 1 विकेट देखील रनआउटच्या माध्यमातून प्राप्त केले। का या खेळाडूला खुल्या गटामध्ये प्राधान्य दिलं गेलंय तर तो त्याचा खेळ
त्याचा फिटनेस आणि सराव या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. तर राहुल पाटीलच्या माध्यमातून अतिशय सुंदर अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण राहुलच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि आज मात्र इथे फक्त जे नव्यानं ओपन गटामध्ये खेळतात सातत्यानं आपण ज्यांना पाहिलंय तेच खेळाडू दिसतील. जे यापूर्वी या मैदानावरती खेळून गेलेत त्या खेळाडूंना मात्र प्राधान्य दिलं जाणार नाहीये. निश्चित एक चांगला निर्णय घेतलाय. जे फ्रेश खेळाडू आहेत त्यांना आज संधी दिली जाईल. राहुल पाटील अगदी चांगली कामगिरी करत असताना ऑन साइडला खूप चांगला फटका. यावेळेस डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षक आहे वेगानं चेंडूवर धावून आला जोपर्यंत फेकी केली. इथे विकेटच्या मागे या टीम मधला एक एक्सपिरियन्स किंवा ज्याच्याकडे खूप दांडगा अनुभव आहे संदीप मडवी आहे विकेटच्या मागे. कारण खूप वेळा भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट असं म्हटलं जातं ना की जिथे मोठमोठ्या खेळाडूंचा कस लागतो. ज्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यानं आपले पाय रोवले असा खेळाडू आहे संदीप मडवी जो विकेटच्या मागे विकेट किपिंग करतोय. नक्कीच संदीप मडवी सँडी चांगले खेळाडू आहेत. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल बॅटची स्नेक टॉप पेज लागतोय. लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू जरूर गेला होता. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. काय सुंदर वेगाने मात्र चेंडूवरती झेपावले. चेंडूला अडवलं देखील. एक रन मात्र रोखू शकणार नाहीयेत. एक रन ते पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या हार्दिक फायटर या संघाची 1.5 षटकांच्या खेळानंतर फलकावरती झालेली आहे. 1 गडी बाद 6 धावा. अतिशय शांत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. ही सुरुवात जिला वादळी स्वरूप द्यावं लागेल. ही शांतता वादळापूर्वीची होती. हे मैदानाच्या आतनं तुम्हाला स्पष्ट करावं लागेल. नक्कीच प्रूव्ह करावं लागेल फलंदाजांना. बघूया सध्या तरी गोलंदाज कुठेतरी वरचढ होताना पाहायला मिळतात. बघा ही जी लेंथ आहे ना ही फलंदाजाला कुठेतरी वंचित ठेवते. काय सुंदर गोलंदाजी. 2 षटकं झाली आहेत. फक्त धावसंख्या फलकावरती झाली आहे हार्दिक फायटर संघाची. 1 गडी बाद 6. निश्चित जर आपण पाहिलं तर गुडलेन स्पॉटचा जो परिसर आहे ना त्याचा वापर तुम्ही कसा करताय ते महत्वाचं आहे. इथे राहुल जर आपण पाहिला त्या गुडलेन स्पॉटच्या परिसराचा योग्य वापर केला. तिथे चेंडूला पिचिंग केलं आणि चेंडू टॉस झाला विशेष म्हणताय. आणि गुडलेन स्पॉटवरनं जेव्हा चेंडू टॉस होतो तो कॅरी करणं थोडंसं फलंदाजाकरता कठीण असतं आणि तेच झालं. यावेळेस चेंडू विकेटच्या मागे डॉटच्या स्वरूपाने निघाला. षटक क्रमांक 2ची उद्घोषणा. 2 षटकानंतर रन जर आपण पाहिल्या तर एकंदर फक्त 6 आहेत. तिसरं षटक ते कुणाच्या हातामध्ये दिलं जाईल त्याबद्दल थोडासा विचार मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मात्र तो विचार जोवर सुरू आहे आपण एक छोटासा ब्रेक घेऊ. जाऊया आपल्या डीजे ऑपरेटरकडनं एक सुमधुर संगीत ऐकू आणि येऊ पुन्हा एकदा या दत्तगुरु चषक 2023 मध्ये. दादा दोघ जण वाडीला जाऊ न चल दादा दोघ जण वाडीला जाऊ न वाडीला जाऊन दोघा टांबोटा लाव न वाडीला जाऊन दोघा टांबोटा लाव. डीजे कुंदन म्हटलं की अप्रतिम टायमिंग हे पाहायला मिळतं. सुंदर असे डीजे ऑपरेटर आमच्या समवेत डिस्क जॉकी पाहायला मिळत आहेत. षटकांचं अनालिसिस आपण पहिलं षटक अमित घेऊन आले. फक्त 2 रन त्या षटकामध्ये दिल्या. त्यानंतर आपण राहुल यांना पाहिलं 4 रन तिथे जरूर दिल्या. त्यानंतर एक रनआउटची विकेट आपण पाहिली. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालेत गोलंदाजी मार्कवरती रुपेश. अतिशय सुंदर असं ऑफ स्टंपवरती मात्र पिच सुरू केलं या चेंडूला. आजचा दिवस जर आपण पाहिलं तर अतिशय सुंदर असा दिवस. ओपन हाफ ओपन गटाचे सर्व सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पुन्हा एकदा फुलरलेनचा मारा सुंदर त्या बॉटम हँडचा केलेला परिपूर्ण वापर. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळलं. अमित पाटील तिथे आलेत. 1 रन पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 7 धावा. एक चांगली गोलंदाजीची सुरुवात पुन्हा एकदा षटक क्रमांक 3ची आपल्याला पाहायला मिळाली आहे. खूप चांगली गोलंदाजी होती. विशेषतः फलंदाजांना बंदिस्त करणारी जी लाईन ती अपेक्षित आहे त्याच लाईनवर गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बघा ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय अक्षयजी की सातत्यानं मात्र फलंदाजांना कुठेतरी बांधून ठेवलंय आणि ती लाईन या गोलंदाजांकडे आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं धावा 7 झाल्यात आणि या इनिंग मधील चेंडू आपण पाहिलं तर 8 चेंडू हे निर्धाव आलेत. निश्चित जर आपण पाहिलं तर चेंडूच्या मेरिटवर बॅटिंग होत नाहीये. या रन्स कमी आहेत त्याचं एकमेव कारण आहे की चेंडूच्या मेरिटवर बॅटिंग नाहीये. थोडंसं पाय बांधल्यासारखी बॅटिंग होतीये. अक्रॉस द लाईन जास्तीत जास्त स्ट्रोक खेळले जात आहेत आणि त्याचंच कारण चेंडू निर्धावच्या स्वरूपाने पाहायला मिळत आहेत. नक्कीच फुटवर्क होत नाहीये. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल सुंदरते खेळून काढले. या वेळेला शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आले. 1 रन तिथे पाहायला मिळते आणि एका धावेने धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली 8. अप्रतिम सुंदर गोलंदाजी. एक लयबद्धी गोलंदाज म्हणून आपण पाहतात. प्रत्येक गोलंदाज कर्णधाराने जो रोल दिलाय जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी अतिशय सुंदर पद्धतीने पार पाडत असताना आपल्याला दिसत आहेत संघ फ्रेंडशिप 11 संघाचे. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा ऑफ स्टंपवरती पिच केलं. यावेळेला मात्र फलंदाजाने लेफ्ट देखील केलं या चेंडूला. कीपर सँडीच्या हातामध्ये संदीप मडवी यांच्या हातामध्ये चेंडू जातो. वाईट बॉल. पंच मात्र
सिग्नल दर्शवतात. एक वाईट यावेळेस आलाय. धावसंख्या खुंटली होती, अडकली होती, तिला कुठेतरी पुढे सरकवण्याची संधी मिळाली. एक्स्ट्राच्या स्वरूपानं का होईना मात्र धावफलक 9 ऑन बोर्ड. फुल टॉस बॉल यावेळेला मात्र खेळून जरूर काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, कुठलीही चुकी करणार नाहीयेत. विकेटचं होतंय पतन. फलंदाज बाद बॅक टू द डगआउट. पिंजऱ्याने पोपट बोले तशी वागती नवरी डोले गो. पिंजऱ्याने पोपट बोले तशी वागती नवरी डोले गो. निवट्याचं नाव Thank you, जे TK. पैशी पीठ वेलकम बॅक. काय अप्रतिम झेल तिथे टिपला गेला. चेंडूवरची नजर ती शेवटपर्यंत हटली नाही. दीपक होता चेंडू खाली आणि खूप चांगल्या पद्धतीने कॅच तिथे काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये दीपकच्या माध्यमातून कंप्लीट केला गेला. ही चांगली फिल्डिंग अपेक्षित आहे दीपक सारख्या खेळाडूंकडनं. जेव्हा खुला गटामध्ये प्राधान्य मिळतं, संधी मिळते, तेव्हा त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. कारण एकाच विभागातनं राहुल असेल, दीपक असेल, किरण जो कर्णधार आहे, जे 3 खेळाडू जे लाईनीत तुम्हाला पाहायला मिळत आहेत, लॉंग ऑन, काऊ कर्नर आणि मिड विकेट, एकाच ग्रामीण भागातले, एकाच पट्ट्यातले हे 3 वेगवेगळ्या गावामधले खेळाडू आहेत. मात्र तिघांनीही आपली गुणवत्ता खूप चांगल्या पद्धतीने सिद्ध केली आहे. चांगला बॉल. यावेळेस पिचिंग जर आपण पाहिली, पुन्हा एकदा उजव्या स्टीवर केली, ऑफस्टमच्या बाहेर ठेवली. तिकडनं चेंडू हलकासा फिंगर रोल केलेले होते, आतल्या बाजूने कट करण्याचा प्रयत्न केला. चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये गॅदर झाला. निर्धाव चेंडू बरोबर 3 षटकांचा खेळ समाप्ती. एकेरीस रन जर आपण पाहिलं तर त्या फक्त धावफलकावर आहेत 9. अगदी शांतता आहे मैदानामध्ये आणि या शांततेला कुठेतरी प्रेक्षकांचं मनोरंजन होणं गरजेचं आहे आणि ते मनोरंजन होऊ शकतं आमच्या डीजेच्या माध्यमातून. एकदा डीजेला छोटीशी संधी देऊ आणि येऊ पुन्हा एकदा मैदानामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा या स्पर्धेचा पहिल्या गटाचा थरार. DJ Pamya in the mix. जाईल तिथल्या आड्यावर आमच्या मथुरची आहे हवा. अरे जाईल तिथल्या आड्यावर आमच्या मथुरची हाय हवा. थँक्यू. राहुल पाटील मथुरचं एक गीत आहे ना, म्हणजे मुक्या प्राण्यांमधला सगळ्यात शिस्तबद्ध जर प्राणी कोण असेल तर तो मथुर सध्याच्या घडीला. म्हणजे आपल्या मालकाच्या प्रत्येक शब्दाला तो योग्य उत्तर देतो आणि सर्व काही कळतं असा एक हा बैल आहे आणि तो मथुर, त्याचं हे गीत. नक्कीच अतिशय सुंदर आपण पाहू शकतायत. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता सज्ज होतोय धीरज. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचं मन बनवलं. प्रॉपर बॅटवरती चेंडू आला नाहीये. एलिव्हेशन तर प्रॉपरली झालं देखील नव्हतं. क्षेत्ररक्षक तिथे चेंडू खाली आले. सुंदर असा झेल टिपला गेला. विकेट डाऊन. फलंदाज बाद बॅक टू ड आउट. कसं बक्षीस लावा. राऊत भाई करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. राहुल पाटील करतय दावा. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करीन आपण टॉस बॉक्स जवळ यायचंय. क्रिएटिव्ह 11 माकणे संघाचा कर्णधार आणि पालघर स्पोर्ट्स क्लब संघाचा कर्णधार टॉस करण्याकरिता टॉस बॉक्स जवळ यायचंय. नवीन फलंदाज नव्याने मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मनोहर नमसन सर आता मैदानाच्या दिशेने जरूर दाखल होत आहेत. षटकातील पुन्हा एकदा शेवटच्या षटकातील दुसरा चेंडू हाताळतायत धीरज. सुंदरीते खेळून काढला अलॉंग द कार्पेट. मिड विकेटच्या दिशेला चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक वेगाने तिथे मात्र झेपावले. 1 रन तिथे पाहायला मिळते. कुठेतरी नाजूक स्थिती आहे हार्दिक पायटर या संघाची असं म्हणावं लागेल. धावसंख्या जर आपण पाहिलं तर सध्या स्थितीला धावसंख्या ही फक्त फलकावरती झाली आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 धावा. खूप शांत परिस्थिती आणि गोलंदाजी ट्रॅकवर आणखी एक तंत्रशुद्धतेचा सितारा. खूप चांगल्या पद्धतीने लेफ्ट हँडर खेळाडू धीरज चोगला मनप्राम माजिवली जो गोलंदाजी ट्रॅकवर आहे. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा मारण्याचं मन बनवलंय गोलंदाज. स्वतः पुढे जात आहेत धीरज. कुठलीही चूक करत नाहीयेत. काय अक्षरशः विकेटची दाणादाण होतीये मैदानाच्या आतमध्ये. नाही, एखाद्या पत्त्याचा बंगला लहान मुलांचा ज्या पद्धतीनं वाऱ्यानं कोसळती तशी ही इनिंग कोसळती आहे. हातातनं वाळू ज्या पद्धतीने निसटून जाते आणि आपल्याला कळतही नाही, अगदी त्या पद्धतीनं विकेट जात आहेत. एका पाठोपाठ एक हादरे लागत गेलेत आणि कॅच जर आपण पाहिला खूप चांगला अटेम यावेळेस कॅचचा आपल्याला पाहायला मिळाला. सेल्फ फॉलोथ्रोमध्ये धीरज चोगला ज्यानं खूप चांगल्या पद्धतीने चेंडूवर नजर ठेवली आणि अंतिमच्या क्षणी या चेंडूला आपल्या हातामध्ये कॅरी केलं. खूप चांगला खेळ जो सातत्यानं दाखवण्याकरता माहीर आहे सध्याच्या घडीला. ज्याचा ही फॉर्म एक पाहण्याला घ्या असा धीरज चोगला जो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय आणि जे प्रात्यक्षिक खरं तर त्याच्याकडनं अपेक्षित आहे अगदी ते प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमधनं तो दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक्सपिरियन्स असणारे खेळाडू जर आपण पाहिले कमी येते. रुपेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात जे पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतायत. संदीप मडवी आहेत. बाकी सर्व नवीन खेळाडू घेऊन ही मोर्चेबांधणी आपल्याला पाहायला मिळते.
षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला मात्र खूपच स्क्वेअर मारा ऑफ स्टंपच्या बराच बाहेर पंच आम्हाला दर्शवत आहेत. खराब चेंडू आहे, व्हाईट बॉल. आणि धावसंख्या जर आपण पाहिलं एक्स्ट्राच्या मदतीने फलकावरती झाली आहे 11. जे म्हणतात ना तेंबे तेंबे थळे साचे, त्याप्रमाणे मात्र ही परिस्थिती आपल्याला जरूर पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचं मन जरूर बनवलं होतं रोहनने. अमित पुन्हा एकदा येतात, चेंडू खाली कुठलीही चुकी करणार नाहीयेत. विकेटचं होतं पतन, फलंदाज बाद, बॅक टू द पवेलियन. पुन्हा एकदा विकेट नंबर 5 तंबूच्या आसायला परततोय. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला. थँक्यू डीजे. विकेटचं पतन इथे जरूर झालं. काय सुंदर असं षटक धीरजचं म्हणावं लागेल. फक्त 2 रन धीरजने या षटकामध्ये दिले. 3 विकेट त्यांनी प्राप्त केलेत. काय अप्रतिम गोलंदाजी, ब्रिलियंट स्पेल म्हणावी लागेल धीरजची. नवीन फलंदाज निरंजन मैदानाच्या दिशेने जातोय. धावसंख्या धावफलकावरती झाली आहे फक्त 11. षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला मात्र खेळून काढलं. पुन्हा एकदा मिडविकेटच्या दिशेने चेंडू जरूर येतोय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आले. 1 रन तिथे मिळाली आहे, पण 1 रनने आता काही होणार नाहीये, कारण की नाजूक स्थितीमध्ये संघ आहे. फक्त या इनिंगमधील या सत्रामधील शेवटचा बॉल आता येणं बाकी आहे. निश्चित इथे एक षटकार चौकाराची गरज आहे, कारण ते जर आले तर एक लढण्याजोगं बळ ते तुम्हाला निश्चित मिळू शकतं. आणि ते मिळवण्याचा प्रयत्न इथे करताना चेंडू आला निर्धाव डॉटच्या स्वरूपानं. इनिंगचा इथे मला वाटतं खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांचा खेळा समाप्ती. एखेरीच रन झाल्यात फक्त 12. विजयाकरता 13 धावसंख्येचं लक्ष आहे. खूप मोठं लक्ष नाही आहे, एक छोटंसं लक्ष आहे. 13 रन्स जी बॅटिंग ऑर्डर विपक्षी टीमकडे अर्थात फ्रेंडशिप 11कडे आहे, त्याच्या तुलनेनं एक साधारण लक्ष मी म्हणेन. कारण राहुल पाटील, अमित सारखे खेळाडू आहेत, संदीप मळवी सारखा खेळाडू आहे, दीपक सारखा एक खेळाडू आहे, किरण गोवारी विसरून चालणार नाही. खूप चांगल्या पद्धतीचा खेळ हा खेळाडू सातत्यानं दाखवत आलाय. त्यामुळे या सर्व खेळाडूंकडनं चांगल्या बॅटिंगची निश्चित अपेक्षा केली जाऊ शकते. आणि हे खेळाडू या 13 रनचं लक्ष किती लवकर कंप्लीट करतील ते आपण पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी जाऊया टॉस बॉक्सकडे, जिथे नाणेफेक केली जाईल. पालघर स्पोर्ट्स क्लब इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्या विपक्ष क्रिएटिव्ह 11 माकणे. या 2 टीममध्ये हा संघर्ष, ही खडाजंगी, हे द्वंद्व युद्ध या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला निश्चित पाहायला मिळेल. चला बोट टीम कॅप्टन, जास्तीचा वेळ घेऊ नका, लवकरात लवकर टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हायचं आहे. पालघर स्पोर्ट्स क्लब आणि क्रिएटिव्ह 11 माकणे ज्यांच्यामध्ये नाणेफेक होईल. मंथन घरत आपल्यासोबत टॉस बॉक्समध्ये जॉईंट होतील. बोट टीम कॅप्टन, चला जास्तीचा वेळ न घेता लगेचच आपल्याला जॉईंट व्हायचं आहे, कारण आज आपल्याला या स्पर्धेचा महांतिम सामना खेळवायचा आहे. त्यामुळे वेळेचं नियोजन ते करणं अत्यावश्यक आहे. आणि त्यामुळेच विनंती करतो आपल्याला, चला जास्तीचा वेळ घेऊ नका. कॅप्टन, आपण टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हा. मॅच समरी जर आपण पाहिलं तर बॉलिंग अटॅक जर आपण पाहिला, काय सुंदर असा बॉलिंग अटॅक पाहायला मिळाला. धीरज 3 रन 3 विकेट त्यानं घेतले. त्यानंतर रुपेश 3 रन 1 विकेट. त्यानंतर अमित, काय जबरदस्त स्पेल, फायरी स्पेल अमितचा होता. फक्त 2 रन त्या ओव्हरमध्ये त्यानं दिले. त्यानंतर राहुल याला देखील आपण पाहिलं, फक्त 4 रनचं ते ओव्हर आपल्याला पाहायला मिळालं. असे एकंदरीत 4 षटकं आपण पाहिली. 4 षटकानंतर धावसंख्या जर आपण पाहिलं तर फलकावरती झाली आहे 12. 13 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलं आहे. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, टॉस करण्याकरता यायचं आहे. पालघर स्पोर्ट्स क्लब संघाचा कर्णधार आणि क्रिएटिव्ह 11 माकणे संघाचा कर्णधार, दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे टॉस करण्याकरिता टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन, वेळेची दिरंगाई करू नका. लगेच पालघर स्पोर्ट्स क्लब क्रिएटिव्ह माकणे संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. पालघर स्पोर्ट्स क्लब संघाचा कर्णधार वसंत तरे साहेबांना मी विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल इथे करणार आहोत. चला या, जास्त वेळेची दिरंगाई करू नका. दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतोय, टॉस करण्याकरिता टॉस बॉक्स जवळ आपण यायचं आहे. वसंतजी तरे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल इथे करणार आहोत. करण रावरे वामन यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. आजचा दिवस जर आपण पाहिलं तर चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील, चांगले पॅकर्स देखील आपल्याला पाहायला मिळतील. आणि हे मैदान, ही स्पर्धा देखील त्याकरिता सज्ज आहे. एका बाजूला असणार आहेत मयूर पाटील आणि एका बाजूला आपण पाहणार आहोत करण रावरे यांना.
दोन्ही संघ दोन्ही खेळाडू जर आपण पाहिलं तर आपापल्या विभागातून मात्र चांगले खेळाडू आहेत, चांगला खेळ केलाय. आता मात्र नाणेफेकीचा कौल इथे केला जातो. एका बाजूला क्रिएटिव्ह 11 माकणे तर एका बाजूला आहे पालघर स्पोर्ट्स क्लब. क्रिएटिव्ह 11 माकणे संघाचे कर्णधार कॉइन स्पिन केला जातोय. छापा हेड इज द कॉल आणि येस यावेळेला हेड. वसंतरे साहेबांना मी विनंती करीन की आपण विराज म्हणायचं आहे. मुख्य ऑन गोईंग मॅच सुरू आहे. काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण आज ओपन हाफ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय दत्तगुरू चषक स्पर्धेमध्ये. कसं वाटतं? आपण अनेक स्पर्धा खेळत असता महाराष्ट्रभर आणि आपल्या पालघरमध्ये या सफाई विभागामध्ये ही स्पर्धा खेळतायत. कसं वाटतंय? खूप सुंदर वाटते. ही टुर्नामेंट खेळायचीच असते आम्हाला. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. एका बाजूला करण रावरे देखील आहेत. चला तुम्हाला देखील आम्ही शुभेच्छा देतोय. आणि ओव्हर द कॉमेंट्री बॉक्स अक्षय पांडव तिथे सज्ज आहेत. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद मंथन. विजयाकरता जर आपण पाहिलं तर एकंदर 13 रन्स 13 रनचं लक्ष आहे. प्रमोद शेडगे आमच्यासोबत जॉईंट होतील. गोलंदाजाचं नाव ते पोचवायचं आहे. गोलंदाजी ट्रॅक पर्यंत तो सज्ज होतोय. संदीप मडवी स्ट्रायकर एंडकडे. पहिलाच बॉल संदीप मडवी ट्रेडमार्क स्ट्रोक. चेंडू निघून जाईल सीमा रेखा पार. दॅट्स द मॅसिव्ह हिट. षटकार 6. फटका खेळलाय संदीप मडवी. रिप्ले मध्ये निश्चित तुम्हाला पहिला मिळाला. बॉडीच्या जवळ येऊ दिलं. बॉडी बॅलन्स चांगला होता. आय साईट खूप चांगली होती. आणि त्यानंतर आपला ट्रेडमार्क स्ट्रोक स्ट्रॉंग झोन आहे संदीप मडवीचा. मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग अगदी त्या क्षेत्रात तो खूप चांगले फटके खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि तोच फटका यावेळेस त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. षटकारामध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. पुढचा बॉल शॉर्ट प्लेनचा बॉल. पुन्हा एकदा थोडंसं बॅकलिपला खाली केलं. सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. जोपर्यंत डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मध्यावरनं चेंडूला उचललं. एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1च्या मदतीनं धावसंख्येत वाढ होती. धावसंख्या 1 न वाढताना 8 ऑन बोर्ड. 8 रन्स धावफलकावर आहेत. विजयाकरता 5ची गरज आहे. स्ट्रायकर एंडकडनं रुपेश पाटील मॅन फ्रॉम भिनार. स्ट्रायकर एंडकडनं बॅटिंग करत असताना ऑन साईडला पुन्हा एकदा जोरकस करण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये खेळाडू आहे. जोपर्यंत त्यानं चेंडूला उचललं. एक सिंगल. रुपेश पाटील वैयक्तिक 2 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. संदीप मडवी 2 बॉलमध्ये 7. काय इथे आपल्या स्टाईल न करत संदीप मडवी खूप कमी वेळा आम्हाला तो बॅकलिपला खाली करताना बॅटिंग करताना पाहायला मिळतो. नेहमीच हाय बॅकलिपनं हाय एम हँडसम स्ट्रोक तो खेळताना पाहायला मिळतो. यावेळेस स्पेस व्हेरिएशन केलं. पुन्हा एकदा बॅकलिपला खाली केलं आणि चेंडूला सिंगलमध्ये कन्वर्ट केलं. 1च्या मदतीनं धावसंख्येत वाढ होतीये. नंतर जर आपण पाहिलं तर अगदी सहजतेनं या रन्स धावफलकावर जोडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीनं रुपेश आणि संदीप बॅटिंग करतायत. नक्कीच एक छोटं लक्ष होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग मात्र अगदी सहजतेने सोप्या पद्धतीने करताना दिसत आहे. त्यावेळेला मात्र बॅकफुटला गेले, खेळून काढलं. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेला 1 रन इझिली डन केली आहे. आणि या एका धावेने धावसंख्या जर आपण पाहिलं तर फलकावरती झाली आहे 11 धावा. अगदी सहजतेनं मॅचवर कुरघोडी. फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे. नेक्स्ट बोट टीम ऑन युअर मार्क. सज्ज राहायचंय तुम्हाला. दोन टीम इन ॲक्शन. यानंतर तुम्हाला क्रिएटिव्ह 11 माकडे मयूर पाटील मॅन फ्रॉम येंबूर अँड त्याची एंटायर टीम तुम्हाला पाहायला मिळेल. तर एका बाजूनं पालघर चे सुपरस्टार करण आणि त्याची एंटायर टीम इन ॲक्शन खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा बॉल यावेळेस मात्र पुन्हा एकदा खूप चांगल्या पद्धतीने फटका खेळला. कव्हर ड्राईव्ह केलं बॉलला. क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे. तिथे फिल्डिंग खराब. खेळ खल्लास. विजयी होते इथे टीम
फ्रेंडशिप इलेव्हन या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. टीम हार्दिक फायटर्स, आपण इथे आलात, आपण खेळलात, आपण आयोजकांना जे सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. आपण या स्पर्धेमध्ये जॉईन झालात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार असतील. मॅच कडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं शेवटचं षटक टाकलं आणि 3 विकेट्स, सर्वाधिक विकेट्स त्याच्या नावावर आहेत, तो गोलंदाज धीरज चोगला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. धीरज आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईन व्हायचे. एक युवा खेळाडू आहे आणि त्याला मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक देऊन आपण त्याचा सन्मान करणार आहोत.